नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये. आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ म्हणून ओल्या नारळाची पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत. तीही अगदी 7 ते 8 दिवस टिकणारी अगदी खुसखुशीत अशी ही पुरणपोळी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ह्या पुरणपोळी करण्यासाठी या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचं नारळ व्यवस्थित फोडून आणि त्या नारळाची मागचा काळा भाग साल आपण काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण याचे काप करून घेतो आहे. तर काप करताना तुम्ही जर हे स्लायसर वापरलं तर हे स्लायसरने काप झालेले असतात ते अगदी पातळ असतात आणि हे पातळ झालेल्या स्लाइसचे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं नारळाचा चव तयार होतो. त्यामुळे जर तुमच्याकडे असं स्लायसर असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने ह्या नारळाचे काप करून घ्या आणि व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आणि मिक्सरमध्ये बारीक करताना कोणत्याही प्रकारचं दूध आणि पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की हे स्लाइस खूप बारीक असतात, त्यामुळे बारीक करण्यासाठी खूप जास्त त्रास होत नाही. हे बघा, या पद्धतीने असा लाडू बांधला जातो या टेक्स्चरपर्यंत अगदी मऊसूत आणि बारीक याला आपण दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. पहिली बॅच आपण बारीक करून घेतली, त्याच पद्धतीने आपण दुसरी बॅचही बारीक करून घेतली आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना थोडंसं आपण याला मिक्स करून परत 1-2दा फिरवून घ्यायचं, म्हणजे दूध आणि पाण्याचा वापर न करता हे छान असं बारीक होतं. तर या ठिकाणी आपण हा जो नारळाचा चव तयार केला आहे तो आपण वाटीने मोजून घेणार आहोत. तर 2 वाटी या ठिकाणी मी हा नारळाचा चव घेते आहे. 2 वाटी नारळाच्या चवचं मी या ठिकाणी पुरण तयार करणार आहे. त्या ठिकाणी 2 वाटी मी नारळाची चव या कढईत घालून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी या ठिकाणी बाजूला काढली आहे. त्याची मी नारळाची खीर तयार करणार आहे. तर या ठिकाणी 2 वाटी नारळाच्या चवसाठी 1 वाटी मी किसलेला गूळ घेतलेला आहे आणि 2 मोठे चमचे या ठिकाणी दूध पावडर घेतलेली आहे. दूध पावडर ऑप्शनल आहे, नाही घेतली तरी चालेल. आणि त्याच चमच्याने मोजून मी 1 चमचा तूप घेतलं आहे, साजूक तूप, आणि 1 चमचा या ठिकाणी मी जायफळ वेलचीची पावडर घेतली आहे. एवढं साहित्य आपल्याला पुरण तयार करण्यासाठी लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये या पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊ. तर या ठिकाणी आपण जी आपली रेग्युलर पोळीची कणिक असते ती 2 वाटी घेतली आहे आणि पाव वाटी बेसन पीठ मी घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरता पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे तेलाचं मोहन आपण या ठिकाणी देणार आहोत. तर व्यवस्थित हे तेलाचं मोहन आणि मीठ मिक्स करायचं या पिठामध्ये. छान असं मोहन देऊन झालं की आपण थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. मळताना आपण जशी रेग्युलर पोळीची कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं, अगदीच थोडंसं सैलसर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने जसं लागेल तसं पाणी टाकत जायचं आणि ही कणिक छान अशी मळून घ्यायची. हे पहा, खूप जास्त घट्ट ही कणिक मळू नका, नाहीतर आपलं जे पुरण आहे पोळी लाटताना ही पोळीच्या बाहेर येऊ शकतं. त्यामुळे पुरण आणि कणकेची कन्सिस्टन्सी एकसारखी जर असली तर पोळी अगदी सुंदर लाटली जाते आणि पुरण अगदी काठापर्यंत पसरलं जातं. तर या ठिकाणी आपली कणिक छान मळून झालेली आहे आणि हिला 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी. नंतर आपण त्याला तेल लावून मळून घेणार आहोत परत. आता ज्या कढईमध्ये आपण नारळाची चव घेतली ती कढई गॅसवर ठेवली. नारळाचं चव थोडंसं बाजूला करून यामध्ये जे तूप घेतले ते घालून घ्यायचं. छान असं मेल्ट झालं की या तुपामध्ये 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवरती आपण ही नारळाची चव छान अशी भाजून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने या तुपामध्ये आपण ही छान मिक्स करायची आणि एकसारखी ढवळत राहायची, खाली लागू द्यायची नाही आणि गॅस हा मंद ठेवायचा आहे. आणि 1 ते 1.5 मिनटं छान आपण याला परतवून घेतलं की त्यामध्ये जे आपण 1 वाटी गूळ घेतला आहे, गूळ हा मी किसून घेतलेला आहे आणि 1 वाटी 2 वाटी नारळाच्या चवसाठी असं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकतात. आता गूळ घातल्यावरती पुढच्या 1 ते 2 मिनटामध्येच हा गूळ छानपैकी यामध्ये मेल्ट झालेला आहे, कारण तो आपण किसून घेतलेला आहे. खडे जर करून घेतले तर त्याला मेल्ट व्हायला वेळ जातो. तर या ठिकाणी गूळ छान मेल्ट झाला आहे आणि त्यामध्ये आपण जी दूध पावडर घेतली 2 चमचे ती यामध्ये घालायची आणि दूध पावडर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता दूध पावडर व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेली आहे. आता या स्टेजवरती आपण जायफळ वेलचीची पावडर घेतली ती घालून घ्यायची आहे. ती पावडर घालून झाल्यावर पण व्यवस्थित याला मिक्स करायचं, एकजीव करायचं आणि पुढचे 1 मिनिटभर आपण याला नुसतं गॅसवर परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त याला कोरडं करायचं नाही, त्याच्यात थोडंसं ओलसरपणा असला पाहिजे, म्हणजे आपलं पुरण हे मऊसूद असतं. हे बघा, आता हे आपण कढईमधनं काढून घ्यायचं आणि थंड करत ठेवायचं आहे. या पद्धतीने याला पसरवायचं, म्हणजे हे लवकर थंड होतं. ते 5 मिनटं याला थंड व्हायला आपण बाजूला ठेवून देऊयात. आता 5 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे पुरण थंड झालेलं आहे आणि आपली कणिकही छान अशी मुरून आलेली आहे. तर आपण जी कणिक आहे तिला तेल लावलं नव्हतं सुरुवातीला, तर आता थोडंसं तेल घालायचं आणि तेलामध्ये हिला छान असं मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित हिची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे, अगदी मऊसूत आपली ही कणिक तयार झालेली आहे. तर याच कन्सिस्टन्सीची आपण कणिक मळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी ह्या कणकेचे मी एकसारखे 6 उंडे करून घेणार आहे. तर एवढ्या प्रमाणात आपल्या 6 मध्यम आकाराच्या छान पुरणाच्या पोळ्या तयार होणार आहे. आता या ठिकाणी जे नारळाचं पुरण तयार आपण करून घेतलेलं आहे त्याचेही आपण एकसारखे 6 उंडे तयार करून घेणार आहोत, म्हणजे सगळ्या पोळीत एकसारखे असे उंडे बसतील आणि अगदी सगळ्या पोळ्या एकसारख्या चवीच्या तयार होतील. तर या ठिकाणी मी या पुरणाचे हे एकसारखे 6 उंडे
तयार करून घेतलेले आहेत। हे बघा, आता हे उंडे सगळे एका कढईत ठेवायचे आणि व्यवस्थित झाकून ठेवायचे। हे बघा, अगदी छान आपण जसं पुरणपोळी करतो चण्याच्या डाळीची त्याच पद्धतीने आपण हे पुरण तयार केलेलं, अगदी सॉफ्ट मऊसूत आपलं हे पुरण तयार झालेलं आहे। आता ह्या सगळे आपण एका ठिकाणी ठेवायचं आणि झाकून ठेवायचं। पोळी करताना एक एक उंडा उचलायचा आणि हे झाकण परत ठेवायचं आहे। याला वरती पापडी येऊ द्यायची नाही किंवा कोरडं होऊ द्यायचं नाही, तर पोळी लाटताना फाटेल आणि व्यवस्थित फुगणार नाही। तर आता आपण पोळपाटावर एक एक पोळी लाटून घेऊयात। त्यासाठी एक कणकेचा उंडा मी घेतलेला आहे, त्याची अशी थोडीशी पारी करून घ्यायची आहे। तर ही पारी करून झाली की यामध्ये नारळाचं जे पुरण केलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पुरण हे व्यवस्थित आपण जसं रेग्युलर पुरणपोळी करतो त्या पद्धतीने असं भरायचं आहे आणि हा उंडा बंद करून घ्यायचा आहे। आता हा उंडा बंद करून झाला की हातावर थोडंसं दाबून याला फ्लॅट करायचं आहे। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं हातावर चपटं करून झालं की पोळपाटावर थोडंसं सुक्कं पीठ घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला ही जी प्लेट आहे ती व्यवस्थित कडेवर ठेवायची, जेणेकरून उरलेले उंडे आणि पुरण हे कोरडं होणार नाही। तर या पद्धतीने आपण हा जो उंडा केला आहे चपटा, तो परत हाताने असा दाबून दाबून थोडासा मोठा करायचा आहे। ज्या पद्धतीने आपण भाकर थापतो अगदी अल्लाद हाताने, हलक्या हाताने याला दाबायचं आणि मोठं करायचं। यामध्ये जर काही हवा असेल तर ती निघून जाते। जर डायरेक्ट आपण फ्लॅट केलेला किंवा चपटा केलेला उंडा लाटायला घेतला तर पोळी फाटू शकते। या पद्धतीने पोळी थोडीशी आपली मोठी झाली की यावरती थोडंसं सुकं पीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने लाटण्याने हिला लाटून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने दोघा साईडने थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने हिला आपण लाटून घ्यायचं आहे। अगदी सुंदर जर आपली कणिक मळली गेली आणि पुरण छान मऊसूत झालं तर ही पोळी लाटायला अजिबात त्रास होत नाही आणि पोळीच्या बाहेर पुरण अजिबात येत नाही। हे बघा, अगदी सहज हलक्या हाताने ही पोळी मस्त आपली लाटून झालेली आहे। सगळं काठापर्यंत पुरण यामध्ये पसरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अगदी काठोकाठ हे पुरण पसरलेलं आहे। आता ही पोळी आपण गॅसवर शेकून घेणार आहोत। तर गॅसवर शेकण्यासाठी या ठिकाणी आपण तव्याला सुरुवातीला गरम करायचं आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाला की त्याला वरतून तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर लोखंडी तवा वापरा। लोखंडी तव्यावर ही पोळी खुसखुशीत व्हायला मदत लवकर होते आणि त्याची चवही छान लागते। या पद्धतीने या तव्यावरती मी गरम झाल्यावर थोडंसं तूप लावलं आणि मग पोळी घातलेली आहे। एक साईड छान अशी नाजूक भाजली गेली की तिला पलटी करायचं आणि थोडीशी फुगून आली की वरतून तूप लावायचं आहे। शक्य असेल तर साजूक तुपातच ही पोळी शेकून घ्या, मस्त खुसखुशीत होते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते। पुरणाची पोळी म्हटलं की साजूक तूप हे आलंच पाहिजे। या ठिकाणी आपण परत दुसरी साईड पलटी केली, दुसऱ्या साईडने पण तूप लावलं आणि हिला व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही खुसखुशीत तयार करायची, त्यामुळे आपण गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती 2 मिनटं चांगली दाबून काठाने दाबून आपण हिला खुसखुशीत करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर मऊसूत पोळी आवडत असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण मिनटातच ही पोळी गॅसवरनं काढायची आणि खायला घ्यायची आहे। गरम गरम ही पोळी मऊसूतही खूप सुंदर लागते, पण आपल्याला हिला खुसखुशीत तयार करायचं, त्यामुळे या पद्धतीने हिला दाबायचं सगळीकडनं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ही पोळी 6 ते 7 दिवस अगदी सहज टिकते, छान अशी खुसखुशीत तयार होते। मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकतात, छोट्याशा भुकेसाठी त्यांना मधल्या वेळेत खायलाही देऊ शकतात। हे बघा, मस्त आपली छान असे छोटे छोटे स्पॉट आलेले आहेत, गोल्डन कलरचे यावरती छान टिपके आलेले आहेत आणि आपली पोळी मस्त खुसखुशीत भाजून झालेली आहे। भाजून झाल्यावर तिला एखाद्या जाळीवर ठेवायची, ताटात ठेवायची नाही तर तिला घाम येईल आणि ती नरम पडेल। आता या पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर त्यांचा कलर आलेला आहे, अगदी मस्त खुसखुशीत त्या झालेल्या आहेत। तर या पोळ्या आपण 6 ते 7 दिवस सहज स्टोअर करू शकतो। तर या नारळी पौर्णिमेला तुम्ही ह्या पोळ्यांची रेसिपी नक्की ट्राय करा। तर यातली एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, अगदी सुंदर त्यांचं टेक्स्चर झालेलं आहे, जास्त कडकही नाही आहे आणि नरम तर अजिबातच नाही आहेत। तर एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, अगदी सहज ती तुटते आहे, किती खुसखुशीत झालेली आहे, तुम्ही याच्या टेक्स्चरवरनं बघू शकतात। हे पहा, आणि अगदी सगळं काठोकाठ हे पुरण पसरलेलं आहे आणि मस्त छान असे 2 लेयर या पोळीला पडलेले आहेत। हे बघा, मस्त असं सगळीकडे पुरण पसरलेलं आहे। तर या पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय आणि तुम्हा सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।